महावितरणचा मित्रांनो जर नवीन पॅटर्न आज सकाळी अनाउन्स झाला, त्याने सकाळी म्हणजे रात्रीच कळाला, त्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी खळबळ उडालेली, राईट आहे. सगळेजण लढतात ते पाहून आम्हाला परत जुना पॅटर्न हवा आहे. पण जेव्हा जी-आर पास होतो, तेव्हा गोष्टी थोड्याशा अवघड होऊन जातात आणि त्या सध्या नक्की झाल्या आहे. जरी आपण आपल्या लेव्हलला पूर्ण प्रयत्न करत आहोत, की पॅटर्न आम्हाला जुनाच हवा आहे, पण याची गॅरंटी, वॉरंटी कोणीच घेऊ शकत नाही, की हा पॅटर्न बदलेल. शेवटी बाळांनो तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि तो लक्षात घेता जर बाय चान्स या पॅटर्नची एक्झाम कंडक्ट झालीच, तर मग तुमचं काय? तेव्हा तुम्ही कितीही तुमची आपटली, पण जर एक्झाम होऊन गेली आहे, तर तुम्हाला ती सामोरी जावंच लागेल. आज तुम्हाला जितके जण सपोर्ट करतात त्याच्यात मी सुद्धा आहे. आमचं खरंच सांगतो, जर या पूर्ण गोष्टीशी रिलेट केलं, तर भवितव्य आमचं नाही बाळांनो, तुमचं ॲक्चुअली टांगतं झालंय सध्या, राइट आहे. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता वाईटातून थोडंसं चांगलं बघावं लागेल आणि ते बघण्यासाठीच मी आज आलोय. कारण मला भरपूर सारे फोन आले. मुलं घाबरलेत बाळांनो. आज जर मुलांना मी मोटरचा बेसिक प्रिन्सिपल जरी विचारला ना, तरी ते कन्फ्यूज होतात. याचं कारण असं, कारण माइंड कोणाचं स्टेबल नाहीये, है ना? सध्या अभ्यासाची जी जिद्द मुलांच्या मनात होती ती सगळी कळवळून गेली. कारण ज्या मुलांनी 2023 ची ॲड होती, 2 वर्षापासून तुम्ही मला माहिती आहे टेक्निकलला घासतात आहे आणि सडनली बोलतात की टेक्निकलमध्ये आता फक्त 50 मार्क आहे. बाकी सगळं करा, तर ऑब्व्हियसली परिस्थिती वाईट होणार आहे. पण बघा सगळे दिवस सारखं नसतात आहे ना, जे पारेषणच्या मुलांना भेटलं तुम्हाला नाही भेटलं, हे मलाही कळतंय. पण जर एक्झाम कंडक्ट झालीच, तर मग काय? आहे ना? तर या गोष्टीला दृष्टिकोनातून घेता कुठेतरी तयारीला कधी ना कधी सुरुवात करावी लागेल आणि तो कधी ना कधी बाळांनो जितका लवकर आला तितका चांगला. कारण परीक्षेला फक्त मोजून 20 दिवस हातात आहे, है ना? 18 ते 19 दिवस हातात आहे. तोच विचार करून एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आलोय, की आता जेही पॅटर्न दिलंय, त्या पॅटर्नला दृष्टिकोनातून मला कसं बघता येईल. कारण जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघणार नाही, तोपर्यंत तयारी लागणार नाही. विश्वास ठेवा तुमच्यातलेच काही मुलांनी ह्या गोष्टी पचवून अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि सिलेक्शन यादीत तेच मुलं तुम्हाला दिसतील बाळांनो. बाकीच्या महाराष्ट्रातल्या या गप्पा चालू राहतील. पण जर एक्झाम कंडक्ट होऊन गेली, मग काय करायचं मला सांगा, राइट आहे? ज्यांना पटेल त्यांना पटेल, ज्यांना नाही पटणार मला बाळांनो मी त्यांना काही मी त्यांच्या रिझल्टला रिस्पॉन्सिबल नाहीये. करेक्ट आहे. कुठेतरी जे आहे ते एक्सेप्ट करून कामाला लागावं लागेल. मी 80 मार्क्सची गॅरंटी 80 मार्कचा असा सुपर प्लॅन घेऊन आलोय, आहे ना. सुपर याच्याकरता, की कमी वेळेत फायदा झाला पाहिजे. सर टेक्निकल 50 मार्काला आहे, 30 मार्क काय बोनस भेटणार आहे का? बिलकुल नाही बाळांनो. अगोदर स्ट्रॅटेजी ऐकून घ्या. बघा, जर स्वतःला कुठेतरी यादीत बघायचं असेल, तर काहीतरी प्लॅन टू करावं लागेल. आता ब्लँक माइंडने अभ्यास करून भागणार नाहीये. आता प्लॅनिंग खूप प्रॉपर करावी लागेल. सब्जेक्टनुसार प्लॅनिंग करावं लागेल. टेक्निकलला जो इतका वेळ देत होते ना, तो आता एवढा देऊन फायदा नाही. कारण आता नॉन टेककडे पण त्याच सोन्याच्या नजरेने बघावं लागेल, जे तुम्ही टेक्निकलकडे बघत होते. राइट आहे. बघा, जो पॅटर्न मी सकाळी डिस्कस केलाय, छोटंसं करेक्शन मी नंतर केलं होतं. बघा 75 क्वेश्चन आहे, 75 मिनिट आहे. राइट आहे. म्हणजेच काय? माझ्या एका मिनिटासाठी है ना, है ना? ब्लॅक पेन. हां, म्हणजे माझ्याकडे काय माहिती का? एका प्रश्नाला काय येत नाही पेन? हां, म्हणजेच काय माझ्या एका क्वेश्चनसाठी मला किती मिनिटं बाळांनो? 1 मिनिट आहे हा पॅटर्न फॉलो होतोय. क्लिअर आहे, है ना? हा पॅटर्न फॉलो होतोय. एक क्वेश्चन 1 मिनिट. माझं जे लक्ष आहे बाळांनो 2 गोष्टीवर मी खूप कारण बघा ह्या 2 गोष्टीत माझा काहीच हात नाहीये. त्याच्यामुळे या 2 गोष्टी मी सध्या बाजूला ठेवतो. मी फोकस करतो हे 50 मार्क आणि मराठीचे 30 मार्क म्हणजे 80 मार्क. लक्षात ठेवा इथून जरी तुमचा बऱ्यापैकी चांगला स्कोर येऊन गेला, तरी पण सिलेक्शनमध्ये खूप मोलाचा वाटा हे 80 मार्क पाडणार आहे. राइट आहे. मग कसं करता येईल सर? बघा करण्यासाठी आता टेक्निकलला जर तुम्ही विचार करताय, की सर आम्ही टेक्निकलची जरा थेअरी वाचत बसतो किंवा काय मी टेक्निकलचं काही असं करत बसतो, की माझे जो एखादा टॉपिक झाला तो वाचत बसतो, तर तो मूर्खपणा असेल. तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. राइट आहे. मग टेक्निकलला सर किती वाचावं लागेल? तर बाळांनो सध्या टेक्निकल या टॉपिकमध्ये फक्त एम-सी-क्यू करूनच फायदा आहे. कारण एवढा वेळ माझ्याकडे नाहीये. फक्त एम-सी-क्यू प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि हे एम-सी-क्यू पण बाळांनो आय-बी-पी-एस पॅटर्नचेच फॉलो झाले पाहिजे. एक्स्ट्रा क्वेश्चन्स करून फायदा नाहीये. क्लिअर आहे. 2 मार्काला एक क्वेश्चन आहे. जर मी माझे जे 50 मार्क्स परीक्षेचे आहे, किती क्वेश्चन आहे बाळांनो? 25 क्वेश्चन आहे ना? जर या 25 क्वेश्चन पैकी मी 20 ते 22 क्वेश्चन जर चांगल्या प्रकारे हँडल करून घेतले, माझे एम-सी-क्यू प्रॅक्टिस करून, तरी पण माझे कुठेतरी ना बाळांनो 40 ते 44 मार्क मला इथूनच भेटून जातात आहेत. मराठीला जर म्हटलं, तर मराठीमध्ये मला 15 क्वेश्चन आहे ना? 15 क्वेश्चन आहे. किती मार्काला आहे बाळांनो? 30 मार्क्ससाठी आहे. जर मराठीचे मला माहिती आहे काही क्वेश्चन नाही जमणार परीक्षेला, पण जरी तुम्ही एक 11-12 पर्यंत एवढं तर ठेवावं लागेल बाळांनो. 11-12 पर्यंत जरी क्वेश्चन हँडल केले, तरी 12 दुने मी काय म्हणतो 11 दुने 22 आणि 12 दुने 24 बाळांनो. तर जर मॅक्सिमम काउंट काढला, तर 4 अन् 4 8 आणि 4 अन् 2 6 जवळ-जवळ 60 ते 70 स्कोर तुम्ही इथून घेऊ शकता, जर प्रॉपर प्लॅनिंग केली तर.
जर हवेत उडत राहिला तर काहीच होणार नाही. मग सर हे कसं होणार? तर बाळांनो हा प्लॅन मी देतोय. ज्याही मुलांनी माझी फास्ट ट्रॅक बॅच घेतली आहे, त्याचा किती तुम्हाला सोन्याचा फायदा होणार ते जरा समजून सांगतो. आपल्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये नीट बघा, आपल्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आपण फक्त प्रॅक्टिस कोणाची करून घेतो? एमसीक्यूची. त्याच्यामुळे आता जास्त थेरी वाचू नका. आता टेक्निकलची थेरी वाचून थांबवून टाका. जी मी टेक्निकल बॅच टाकली आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे बाळांनो है ना, प्रत्येक प्रश्नाचे मी तुम्हाला किती ऑप्शन्स देतोय? प्रत्येक प्रश्नाचे मी तुम्हाला 100 एमसीक्यू देतोय. 100 प्रत्येक टॉपिकचे 100 एमसीक्यू. याला मी जवळजवळ दररोज वेळ घेतो बाळांनो 1 तास. किती वेळ घेतोय मी? 1 तास. क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला टेक्निकल फक्त दररोज 1च तास करायचंय. जसा माझा व्हिडिओ पडला 1 तासाचा तो टेक्निकल प्रॅक्टिस करून घ्यायचा आणि जो क्वेश्चन नाही कळला तेवढीच थेरीशी वाचून घ्यायची आणि जर ते 100 क्वेश्चन तुमचे एकदा क्लिअर झाले, तो दिवस टेक्निकलचा संपला, नॉन टेक्निकलच्या कामाला लागायचं. राईट आहे? जर तुम्ही दिवसाचे हे पुढचे 15 ते 20 दिवस हावाला प्लॅन जर फॉलो केला, तर विश्वास ठेवा तुमचं टेक्निकल मधलं खूप चांगलं प्रिपरेशन कमी वेळात होऊन जाईल. राईट आहे? म्हणजे टेक्निकल करता जास्त मला आपटायची गरज नाहीये. फास्ट ट्रॅकचा दररोज मी किती व्हिडिओ बघेल? फास्ट ट्रॅकचा दररोज मी एकच व्हिडिओ बघेल. सर हे तर टेक्निकलचं झालं, नॉन टेक्निकलचं कसं? नॉन टेक्निकल मध्ये बाळांनो मी काही नवीन कोर्स लॉन्च करत नाही की नवीन काही तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायला लावत नाही. ज्यांनी फास्ट ट्रॅक घेतली ना त्यांच्यासाठीच आपण मराठीची टेस्ट सिरीज लॉन्च करतोय, है ना. मराठीची टेस्ट सिरीज, फक्त टेस्टची प्रॅक्टिस. टेस्ट सिरीज है ना, विथ सोल्युशन. याचे व्हिडिओ सोल्युशन नसतील पण डिटेलमध्ये तुम्हाला मी टेस्टचं सोल्युशन देणार आहे. सर याचा काय फायदा आहे ना, आयबीपीएसला कोणता पॅटर्न येतो काय माहिती, मराठीमध्ये काहीतरी वेगळंच वाचतात असं बिलकुल नाही बाळांनो. मी पॅटर्न तुमच्यासोबत घेऊन आलोय. मराठीला काय काय विचारलं जातं तुम्ही स्वतः अनालिसिस करा. हे असे इम्पॉर्टंट टॉपिक बाळांनो ज्याच्यामधून तुम्हाला आयबीपीएसला 100% पारेशनला पण प्रश्न दिसले होते, इथेही दिसणार. बघा, शब्द प्रकार, नाम ओळखा, सर्वनाम, काही पण एखादं वाक्य देतात है ना, हा इकडे पळून गेला, हा नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे, विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे. हा एक टॉपिक झाला. दुसरा टॉपिक वाक्य रचना. तुम्हाला वाक्याची रचना देतात है ना, एक प्रश्नार्थक वाक्य देतात. भावना कोणती त्या वाक्यामध्ये? ते भाववाचक वाक्य, प्रश्नार्थक आहे, विधानात्मक आहे. अशा वाक्याच्या प्रकारचा एक पॅटर्न फॉलो होतो. तिसरा बघा काळवर होतो है ना, एखादं वाक्य देऊन देणार सांगणार की त्या वाक्याचा काळ ओळखा. हा एक पॅटर्न परीक्षेला फॉलो होतो है ना. तर मी जितकेही पॅटर्न फॉलो होतो तेवढे सांगतो, ऐकत चला है ना. हा एक. नंतर विभक्ती बाळांनो, एक वचन अनेक वचन. सपोज देतात की नदी है ना, नदी एक वचनी आहे का, म्हणजे पुरलिंगी की स्त्रीलिंगी अशा प्रकारचे फॉर्म होतात है ना. तर पुरलिंगी, स्त्रीलिंगी, नंतर एक वचन अनेक वचन हा एक पॅटर्न फॉलो होतो. समासाचा एक पॅटर्न फॉलो होतो. समानार्थी विरुद्धार्थी तर कॉमन आहे. शुद्ध लेखन, आजकाल आयबीपीएस तुम्हाला काय करतं माहिती का, एखादं अशुद्ध वाक्य देतं आणि सांगतं की वाक्यामध्ये कोणतं वाक्य जे त्याचा उकार, काना, विलांटी चुकीची आहे, हा एक पॅटर्न फॉलो होतो. नंतर म्हणी है ना, म्हणी पण इम्पॉर्टंट आहे बाळांनो है ना. एखादी म्हण देतात की या म्हणीचा अर्थ काय, हा एक पॅटर्न फॉलो होतो. वाक्यप्रचार विचारले जातात. वाक्याचे क्रम ठरवणे, ज्याला मी काय म्हणतो बाळांनो, यालाच काय म्हणतात माहिती का, पॅराजंबल है ना. हा पण एक चांगला पॅटर्न आहे. पॅराजंबल हा पण एक महत्वाचा पॅटर्न आहे. आणि एक पॅराग्राफ देतात आणि पॅराग्राफवर काय विचारतात, प्रश्न विचारतात. हा एक महत्वाचा पॅटर्न आहे. बघा मी जास्त काही काढलं नाही, तुम्हाला एवढं वाटत असेल, पण हे टोटल बाळांनो 12 पॅटर्न आहेत है ना. 12 टाईपचे क्वेश्चन आहेत. 12 टाईपचे क्वेश्चन आहे. मी करणार काय, तुम्हाला दररोज एक टेस्ट अपलोड करणार आहे. मी दररोज एक टेस्ट टाईप वाईज है ना, टाईप वाईज, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही सिलेबसला काय. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला टाईप कोणता आहे, शब्द प्रकार. तर शब्द प्रकारावर मी तुम्हाला एक टेस्ट देऊन देईल आणि तेवढ्याच मार्क्सला आणि तेवढ्याच वेळेसाठी देणार जेवढी रिक्वायर आहे. फॉर एक्झाम्पल 15 क्वेश्चन 15 मिनिट, यस तेवढंच तुम्हाला देणार मी. टेस्ट सोडवायची, मला माहिती तुम्हाला काही क्वेश्चन जमतील, काही नाही जमणार, कारण मराठीमध्ये आपला एवढा हँड नाहीये. मी बाळांनो तुम्हाला डिटेल सोल्युशन दिले खाली, ते सोल्युशन वाचून घ्यायचे, समजून घ्यायचं आणि लगेच पुढे मराठीला स्टॉप करून टाकायचं. हे 2च टास्क तुम्हाला डेली करायचे. मी काय बोललो, टेक्निकलचा फास्ट ट्रॅकचा एक व्हिडिओ, फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस करा. आता थेरी वाचायला जाऊ नका. आता थेरी वाचायला गेले तुमच्या डोक्यात घुसणार पण नाही, कारण तुम्ही आता मेंटली स्टेबल नाही आहात. पण जर तुम्हाला कोणी एमसीक्यू सॉल्व्ह करून देतंय, व्हिडिओ सोल्युशन देतंय, तर त्या गोष्टी थोड्या डोक्यात पटकन जातील की बाबा हा क्वेश्चन मास्तरने सांगितलं होतं, तेवढंच करून जा बाळांनो. एक्स्ट्रा काहीही करायला जाऊ नका. पुढचे आपले फास्ट ट्रॅकचे ऑलरेडी 5 व्हिडिओ अपलोड झाले आणि दररोज एक व्हिडिओ असाही अपलोड होतोय. तुम्ही बॅच ऑलरेडी घेतलेली आहे, त्याच्यामुळे काहीच काळजी नको. त्याच्यामध्ये मराठीची टेस्ट उद्या 1 तारीख आहे, 1 तारखेपासून मी ऍड करून देईल. पुढचे 20 दिवस 20 टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे फास्ट ट्रॅकच्याच बॅचच्या पैशामध्ये मी देतोय. तर बघा मी तुमच्या 2 काळजी मिटवल्या. कोणकोणत्या काळजी मिटवल्या, सर टेक्निकलचे 50 मार्क है ना. कोणत्या काळजी मिटवल्या बघा, टेक्निकलचे किती बाळांनो, टेकचे किती माझे 50 मार्क्स आणि नॉन टेक म्हणजे मराठीचे किती रे बाळांनो, मराठीचे 30 मार्क्स है ना. तर 50 + 30 बाळांनो 80 मार्क झाले. मी पहिलेच सांगतो, जर फोकस चांगला, टेक्निकल तुम्ही ऑलरेडी भरपूर अभ्यास केलेला आहे म्हणून बोलतो. आता कन्फ्यूज झाल्यामुळे सोपे प्रश्न पण परीक्षेला चुकवशाल. ती जर चुकी करायची नसेल तर फोकस पुढे ठेवायचा माहिती का,
की माझ्या टेक्निकलला मी फक्त आता एमसीक्यू प्रॅक्टिस करेल, बाकी काहीच करणार नाही. विश्वास ठेवा, खूप डिटेलमध्ये मी सोल्युशन दिलंय. ज्याही मुलांनी माझी फास्ट ट्रॅक बॅच ऑलरेडी घेतली, नक्की कमेंट करा बाळांनो. कळू द्या बाबांनो, कोणाचंच नुकसान आपल्याला करायचं नाहीये. बॅच मी अशी डिझाइन केली होती की फक्त प्रश्न, त्याचं डिटेल सोल्युशन आहे ना. तरी एखादा प्रश्न कळला नाही तर तिथं आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनला ग्रुप बनवलाय. मुलं क्वेश्चन पोस्ट करतात, समजून घ्या. पण जास्त वेळ इन्व्हेस्ट करू नका. आता बाळांनो, तुम्हाला इन्व्हेस्ट करा तुमचा वीकर पॉईंट कोणता, नॉन टेकचा. नॉन टेक कोणतं तुमचं, ऍप्टिट्यूड आणि कोणतं, रिझनिंग. या दोन गोष्टीला जितका जास्त वेळ देता येईल तितका जास्त वेळ द्या. राईट आहे. या दोन गोष्टींना जितका जास्त वेळ देता येईल तितका जास्त वेळ तुम्हाला द्यावाच लागेल. कारण इकडे बाळांनो तुमचे अडकले 70 मार्क्स. बरोबर ना, 70 मार्क इकडे अडकले. सो तुम्हाला इथे जास्त मेहनत घ्यावी लागेल. इकडे आता बघा, ही सगळा जो खेळ टाइम मॅनेजमेंटचा आहे, सगळा खेळ टाइम मॅनेजमेंटचा आहे. नंतर रिव्हिजन जेव्हा करणार, जेव्हा फास्ट ट्रॅक बॅच आपली 15 तारखेला संपेल ना, तर तुमच्याकडे 2-2.5 हजार क्वेश्चन असेल, डिटेल सोल्युशन झालं असेल, त्याची पीडीएफ मी अपलोड केली आहे. रिव्हिजन म्हणून एवढंच करायचं, प्रत्येक पीडीएफ उघडायची आणि क्वेश्चन एकदा डोळ्याखालून काढून घ्यायचा. हा याचा सरांनी काय आन्सर सांगितलं, हे सांगितलं होतं, का सांगितलं त्याच्यामुळे सांगितलं होतं. असं पटापट तेवढ्या 4-5 दिवसामध्ये सगळ्या पीडीएफ एकदा बघून, कारण सगळ्यामध्ये मी आन्सर टिक केलंय, एकदा बघून घ्यायचं. हे आन्सर काय स्वतःला विचारायचं. जय महाराष्ट्र बाळांनो, जास्त काय करू नका. आणि टेस्ट सिरीज लागलं, टेस्ट सिरीजला मी अनलिमिटेड अटेम्प्ट देऊन देईल. किती अटेम्प्ट देऊ शकतात, तर परत त्या टेस्ट करा. तुमचा मराठीचा टेस्टचा पॅटर्न फॉलो होऊन जातो. टेक्निकलचा ऑलमोस्ट 2 ते 2.5 हजार क्वेश्चन, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आयबीपीएसचे जर मी 2-2.5 हजार क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय, तर माझे जे 25 क्वेश्चन आहे बाळांनो, 25 क्वेश्चन पैकी विश्वास ठेवा तुम्ही 18 ते 20 क्वेश्चन बघितल्यावर मार्क करून टाकणार. इतके कॉन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून घेतलेत. राईट आहे. फक्त रट्टा मारू नका, कॉन्सेप्टची गोष्टी समजून घ्या आणि तशाच लक्षात ठेवा. गोष्ट खूप सोप्या होणार. आता इकडून जर 80 पैकी जर तुम्ही जितके जास्त मार्क घेणार, 60-70, तुमचं यादीत 100% नाव येणार बाळांनो. कारण सध्या महाराष्ट्रात अर्धे मुलं तर खचून गेले. राईट आहे. मी तर सांगतोय खचू नका, पण याच्यामुळे वातावरण खूप गढूळ झालंय. मुलांचा आत्मविश्वास खचलाय आणि इतक्या वीक कॉन्फिडन्सने परीक्षा देणं म्हणजे खूप शौर्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स खचू देऊ नका. कॉन्फिडंट राहा, हा पॅटर्न फॉलो करा. नक्की तुम्हाला 100% फायदा होईल. राईट आहे. बॅच कोणी घेतली नसेल, प्रमोशन करत नाहीये, पण सध्या ही बॅच काळाची गरज आहे बाळांनो. काळाची गरज मी का बोलतोय, कारण कमी वेळेत जास्त अभ्यास आता हीच बॅच तुम्हाला करून देऊ शकते. डिसिजन तुमचा असेल. बॅच आणखी पण ओपन आहे बाळांनो. बॅच मी 499 ला आहे. हे आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि परत खाली हा नंबर मी दिलाय, या नंबरवर जर तुम्हाला काही नाही भेटलं, मला व्हॉट्सअप करून टाका. मी तुम्हाला बॅचचं डिटेल देऊन देईल. कोणालाही जोर जबरदस्ती 100% नाहीये. ज्याला घ्यायचं असेल त्याने घ्या, ज्याला नसेल घ्यायचं, तुमच्याकडे दुसरा चांगला प्लॅन असेल टेक्निकलचा, नाही आम्ही दररोज 2-2 विषय वाचू शकतो, समजू शकतो, आम्हाला त्याने होऊन जाणार. जय महाराष्ट्र बाळांनो, माझं काहीही म्हणणं नाही. पण ही बॅच ज्यांनी घेतली त्यांच्याकडून नक्की एकदा एक्सपिरियन्स घ्या की बॅच कशी चालू आहे बाळांनो. राईट आहे. सध्या हार्डली आयबीपीएसचे क्वेश्चन तुम्हाला खूप कमी ठिकाणी भेटतील. ते मी शोधून आणले. एक व्हिडिओ फ्रीमध्ये आहे, नक्की बघा. आणि बघा, ही वेळ आत्ताच आहे. जर तुम्ही 10 दिवसांनी विचार केला बॅच घेतो ना, काही होणार नाही. कारण तेव्हा तुम्ही दररोज 500-500 क्वेश्चन तुमच्याकडून कव्हर बिलकुल होणार नाही. क्लिअर आहे. तर आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. फक्त डाउनलोड करा. बॅच नाही घ्यायची तरी डाउनलोड करा. तिथे एक फ्री व्हिडिओ आहे, तो नक्की बघा आणि आजच डिसिजन घ्या आणि या सगळ्या गोंधळातून बाहेर पडा. सर, जर उद्या असं झालं की परीक्षेचा पॅटर्न बदलला है ना, म्हणजे आयबीपीएसला वाटलं है ना, म्हणजे सपोज आयबीपीएसला वाटलं, आयबीपीएस किंवा महावितरणला वाटलं नाही आम्हाला पुराणा पॅटर्न घ्यायचा, तरी चालतंय की. तुम्ही तरी फायद्यात आहात. तुम्ही टेक्निकल पण सोडत नाहीये, सोडत बिलकुल काहीच नाही. टेक्निकलची प्रॅक्टिस तुम्ही अशीही करत आहात, नॉन टेकची प्रॅक्टिस पण अशीही करत आहात. तर फायदा तुमचा दोन्ही, तुमचे हात असे पण बाळांनो घी मध्येच असणार आहे. फक्त आपली प्रॅक्टिस सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिस सोडली त्या दिवशी तुम्ही गेले, पाण्यात गेले. राईट आहे. टच सुटला म्हणजे दुनिया हल्ली, मग नंतर तुमचं काहीच होऊ शकत नाही. राईट आहे. आय होप बाळांनो स्ट्रॅटेजी आवडली असेल. माझा एफर्ट्स आहे बाळांनो. मी बघा, मी मराठी का इन्क्लूड केलं, मराठी इन्क्लूड करण्यामागचं कारण आहे, कारण आता कुठेतरी मला त्या 110 मार्काला न्याय द्यायचा आहे, जो पुराण्या पॅटर्न मध्ये होता. 110 पैकी बाळांनो 80 मार्काची गॅरंटी ते मी तुमची घेतोय. भरपूर प्रॅक्टिस करून घेईल, जेणेकरून ना तुमचा सगळ्या बाजूने फायदा होणार. राईट आहे. तर आज बाळांनो आपलं लाईव्ह नसेल, मला माहिती आहे आज मेंटली कोणी स्टेबल नाहीये, त्याच्यामुळे आज युट्यूबला नाही असेल. हा, पण फास्ट ट्रॅकची बॅच आजची पडून जाईल. आजचा टॉपिक ट्रान्सफॉर्मर आहे, तो मी नक्की अपलोड करून देईल. थोडा लेट होईल पण 100% होईल, कारण तुम्हाला माहिती वातावरण गढूळ आहे, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही पण आज जरा डिस्टर्ब आहोत, पण मी नक्की ट्राय करेल. रेस्ट ऑलरेडी व्हिडिओ आहेत, बघा, प्रॅक्टिस करा, स्टेबल राहा, कॉन्स्टंट राहा. कारण कोणी कितीही काही म्हणलं ना, हुशार मुलं ते असतात बाळांनो जे आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवतात. कारण
तुम्हाला सिलेक्शन देणारा तुमचा अभ्यास आहे. बाकीच्या फालतू बडबड नाहीयेत. बाकी या गोष्टीला मी स्वतः समर्थन करत नाहीये. मी अगोदरच म्हणतोय. पण मी तुम्हाला सांगतोय आय-बी-पी-एसला हलक्यात घेऊ नका. आय-बी-पी-एसचा पॅटर्न आहे बाळांनो, अभ्यासाशिवाय क्लिअर होणार नाही. या बडबड चालू राहतील आणि एक दिवस एक्झाम कंडक्ट होऊन जाईल आणि तुमच्या हातात राहील धोपाटणं. राइट आहे. तर बाळांनो हा होता एक शॉर्ट व्हिडिओ माझ्या साइडने जस्ट तुम्हाला थोडासा दिलासा देण्यासाठी. आय होप स्ट्रॅटेजी आवडली असेल, है ना? नॉन-टेकसाठी मला भविष्यात काही करता आलं, मी नक्की करेल. पण सध्या 80 मार्क माझ्या हातात आहे. कामाला लागा, अभ्यासाला लागा, विश्वास खचू देऊ नका. फक्त डोक्यात ठेवा मला माझ्या सिलेक्शन यादीत नाव आणायचंय, है ना? ही लढाई चांगली आहे बघा, सरप्राईज लढाई आहे, है ना? तुम्ही ते एक रील व्हायरल झाली होती माहित नाही किती जणांनी ऐकली. एक सिंगर होती बघा, ती गात असते. ती ती गाणं एक वेगळं गाणं गाण्यासाठी येते सडनली तो म्युझिक बदलते आणि तिला वेगळंच गाणं गावं लागतं. ती खूप चांगलं गाते आणि ती रील व्हायरल झाली होती की खाली आलं होतं की एम-पी-एस-सीच्या मुलांची अशी हाल असते. प्रिपरेशन काही करून जाता एक्झामला काय येतं. तेच तुमच्याबरोबर झालंय. राइट आहे. प्रिपरेशन काहीचं केलं, अचानक काहीतरी बदललं. पण त्या पॅटर्नला सांगा की आम्ही तयार आहोत. राइट आहे. कारण मला सिलेक्शन हवं बाळांनो, मला यादीत नाव पाहिजे. तुम्ही काय करायचे काशी करा. माझं सिलेक्शनसाठी यादीत नाव आहे आणि नाव हवं असेल तर मला माझे एफर्ट्स कमी करून चालणार नाही. राइट आहे. हा होता स्मॉल एफर्ट्स बाळांनो. उद्यापासून 7 वाजता मी टेक्निकलचं लाईव्ह सोडणार नाही, घेणार आहे. फक्त त्याच्यामध्ये मी थोडंसं रॅपिड फायर घेणार आहे. तुमचा जास्त टाईम मी टेक्निकलला घालवणार नाही. आपण अर्धा तास डेली कंटिन्यू करू. अर्ध्या तासामध्ये किती टेक्निकलचे 20-25 क्वेश्चन पटापट उडवायचे आणि मी सेशन क्लोज करून टाकेल. म्हणजे तुमचा जास्त टाईमपास पण होणार नाही. टेक्निकलमध्ये गॅप पण पडणार नाही आणि मी फास्ट ट्रॅक बॅच बरोबर तुमच्याबरोबर दररोज आहेच, दररोज 1 तास. राइट आहे. चालेल बाळांनो, त्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंमत हारू देऊ नका. आम्ही आहोत. बाय बाय.